श्री विनायक प्रकाश मनसुख मुक्काम किरावडी मी महावितरण या आपल्या इलेक्ट्रिसिटी कंपनीमध्ये गेली 18 वर्ष काम करत आहे। माझी पोस्ट आहे ऑपरेटर, मराठी ज्याला यंत्रचालक असे संबोधतात। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपल्याला आज जे काही ज्ञान प्राप्त झालेले आहे ते आपल्या इथे बसलेल्या गुरुजनांमुळेच प्राप्त झालेलं आहे। आपण जे काही आज समाजामध्ये वावरतो आहे, जो काही समाजाकडून आपल्याला परिचय येतो आहे, त्यातून आपण पुढे जाण्यासाठी जे काही ज्ञान प्राप्त केले ते आपल्या या गुरुजनांकडूनच केलेलं आहे। मी माझ्या गुरुजनांविषयी काही थोडक्यात माहिती सांगेल, जसे आपली सचिनभाऊ खांडे यांनी माहिती सांगितली। आपले भूमितीचे शिक्षक श्री पोंडे सर, या सरांविषयी माझ्या मनात जी एक कल्पना होती ती आज मी तुमच्या समोर मांडतो आहे। पोंडे सरांची ड्रॉइंग इतकी छान होती, मी त्यांना माझ्या मनात कॅम्प्युटर माइंड पर्सन या नावाने संबोधित करायचा। ते सरांना आज मी बोलणार होतो। तुम्ही जसे कॅम्प्युटर किंवा इतर ठिकाणी ड्रॉइंग पाहता, आजही सरांना जर सांगितलं सर खडू घेऊन ब्लॅकबोर्डवर तुम्ही ड्रॉइंग करा, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। सरांची ड्रॉइंग इतकी छान आहे की तुम्ही म्हणाल की हे सरांनी काढलेलंच नाही, पण सरांची ड्रॉइंग आजही माझ्या मनात घर करून छाप करून बसलेली आहे। तसेच महादेवराव सरांविषयी माहिती सांगायची झाली तर आपण ज्यावेळेस झेडपी शाळेतून 5वी या कक्षेत पदार्पण करायचो त्यावेळेस सरांचा सुरुवातीचा तास असा असायचा की एबीसीडी, आणि ती एबीसीडी आपण जो काढायचो तो त्या 4 लाईन असायच्या। त्या 4 लाईन मध्ये कॅपिटल लिपी आणि स्मॉल लिपी, या लिपीचा उल्लेख कॅपिटल लिपी ही 4ही रेषांना छेदन करायची आणि स्मॉल लिपी खालच्या 2 रेषांना छेदन करायची। वर्गातला कितीही टॉपर विद्यार्थी असू द्या, कितीही टॉपर विद्यार्थी, परंतु त्याच्याकडून एक छोटी कायनाची व्हायची म्हणजे व्हायची, आणि या चुकीची शिक्षा सर प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्ता तपासणीमध्ये आवर्जून पाहिजे। पण मित्रांनो, मी तुम्हाला आवर्जून सांगेन की सरांनी जी त्यावेळेस शिक्षा केली त्यामुळे आपण आज काही अंशी का होईना इंग्रजी या विषयामध्ये आपण नाविन्यपूर्णता संपादन केलेली आहे। तसेच सरांचं एक वेगळं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे सचिन भाऊनी सांगितलं की सर संपूर्ण वर्गाला 7 मिनिटांमध्ये मारायचे, म्हणजे अभ्यासही घ्यायचे आणि मारायचे देखील। मी तर त्यांचं एक असं ऑब्झर्वेशन केलं होतं की ज्यावेळेस सर दाढी करून यायचे त्यावेळेस आमच्या शाळेमध्ये मारायचे। मित्रांनी देखील ऑब्झर्वेशन केलं असेल। तसेच आपले इंग्रजीचे पंडित सर, त्या सरांविषयी माहिती सांगायची झाली तर सरांचं एक वेगळेपण असं होतं की सर कधीही बॉल पेन वापरू द्यायचे नाही। सरांचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही शाई पेनच वापरावं। त्या शाई पेनचं आज मी तुम्हाला वेगळेपण सांगतो। मी महाविद्यालयामध्ये काम करत असताना त्या शाई पेनचा मला आजही उपयोग होतो की अक्षरामध्ये आपलं जे काही गुण आहे आपल्याला चांगला तो मला पंडित सरांमुळे मिळालेला आहे। तसेच जेजुरकर सर होते आपल्याला, त्याचप्रमाणे मस्करी मामा, तसेच इतर शिक्षक। कालच गोसाई मॅडम यांचा आमचं संभाषण थोडं झालं तर त्यांना बोललो मॅडम मी तुमचा माजी विद्यार्थी आहे। मॅडम बोलले तुझं नाव काय? मी माझं नाव सांगितलं मॅडमला। बरं म्हटले ठीक आहे। त्यानंतर मॅडमच्या लक्षात आलं की आपले माजी विद्यार्थी। मॅडम बोलले काही कारणास्तव मी येऊ शकणार नाही। नाही बोललो मॅडम, आज हा सुवर्णयोग 23 वर्षानंतर येतोय, तुम्हाला यावंच लागेल आणि यावंच लागेल।
मॅडम बोलले माझा घरगुती थोडा प्रॉब्लेम आहे. नाही म्हटलं मॅडम तुम्हाला गाडीचं नियोजन मी करून देणार, माझा तुम्हाला शब्द आहे पण तुम्हाला या कार्यक्रमाला यावंच लागेल. मी माझा शब्द पाळला मॅडम आणि तुम्ही आल्याबद्दल मी मनापासून तुमची दिलगिरी व्यक्त करतो. तसेच मित्रांनो, आपण शालेय पदार्पण केल्यानंतर या बाहेरच्या जगात वावरताना एक अशी म्हण आहे, वाचाल तर वाचाल नाही तर बुडाल. मित्रांनो, मी आजही शालेय शिक्षणानंतर भगवद्गीतेचं वाचन करतो. याचा मला फायदा असा होतो की आपलं मन हे शांत राहतं. जय जय रघुवीर समर्थांनी असं म्हणलेलं आहे, मला सज्जना भक्ती पंथेस जावे तरी श्री हरी पावी देतो स्वभावी. जनी निंदते सर्व सोडून जावे, जनी वंदते सर्व भावे करावे. तुमचं मन जर शांत असेल ना मित्रांनो, तर तुम्ही आज हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे हा तुमच्या मनाच्या स्थैर्यतेमुळे आहे. मनावर नियंत्रण मिळवा मित्रांनो. आजची आपली तरुण पिढी आहे ती कुठेतरी भरकटताना दिसते आहे, व्यसनाधीनतेकडे जाताना दिसते आहे. मित्रांनो, आपल्यातले जे काही विद्यार्थी आपले माजी सहकारी सोडून गेले त्याला कारणही तसंच आहे. मी जवळून पाहिलेलं आहे मित्रांनो. दारूची नशा ही क्षणार्धाची असते परंतु तुमचं आयुष्य बदलून टाकते. तुम्ही तुमचं 2 मिनिटाचा क्षण इतका विषाद टोकून देता की मी सतीश जाधवचं उदाहरण सांगतो तुम्हाला. 3 मुलं आहेत, त्याला एक लहान मुलं आहेत. या दारूच्या व्यसनाधीनतेमुळे ती मुले आज तोडकी झालेली आहे. तसेच मी यातून एक असं सांगतो, जे का रंजले गाजले त्याची म्हणे जो आपले तोची साधो ओळखावा देव तेथेची जाणावा. या कार्यक्रमातून जे आपल्या माजी विद्यार्थ्यांची परिस्थिती हालाकीची असेल त्यांना आपण नक्कीच आर्थिक सहाय्यता देण्याचा प्रयत्न करू. एवढं करून आणि मला खूप आनंद वाटतो का 2001-2ची बॅच आज भेटलेले होते. पाहिलं आपल्या जीवनात जिथे पायाला असला तो जिथे आपल्या जीवनाचा पायाला असतो तिथे आयुष्य काढण्याचं सुरुवात होती. अशी शाळा आणि तुम्ही आपलं आयुष्य घडवलं आणि त्या गुरुजनांनी आपलं आयुष्य घडवलं. त्या गुरुजनांना मी वंदन करतो. आणि आज आपण जो गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केलाय त्या सर्व आयोजकांना मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आज आपण गेट टुगेदर करतोय याची खरी मोहक जिरवली आपल्या शाळेची माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरेशजी भागवत हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. आणि आज आपली मोठ्या प्रमाणात गेट टुगेदर कार्यक्रम होतात पण याची खरी मोहक वेळ जिरवली आपल्या शाळेची जे विद्यार्थी संघटनेची स्थापन केली ते मनाचा वाटा असेल सुरेशजी भागवत असतील, आपले भूमकर सर असतील, या सर्वांना मी प्रथमतः धन्यवाद देतो. तसेच आज उपस्थित व्यवसाय मॅडम असतील, मोदे सर असतील, बालराव सर असतील यांनी आपल्या जीवन घडवण्याचा खूप महत्त्वाचा वाटा आहे त्यांना मी धन्यवाद देतो. आणि शिक्षकांना माझा नमस्कार. वेळेचं बंधन असल्यामुळे थोडक्यात ठेवतो. शाळेमध्ये आपला उद्देश एकच होता की परीक्षा पास करणे, परीक्षेला थोडेफार ग्रेस मार्क भेटणे. परंतु शाळा संपल्यानंतर असं वाटतं की ते ग्रेस मार्क देणारे शिक्षक जर बाहेरच्या जीवनातही असते तर बरं झालं असतं. दुर्दैवाने तसे शिक्षक ह्या जीवनामध्ये भेटलं, शाळेबाहेर जीवनामध्ये भेटणं थोडं अवघड आहे. ज्यांना ज्यांना नशिबाने साथ दिली त्यांना शाळेच्या बाहेरही मेंटर गुरुवारी भेटले असतील. आपल्या भूतकाळाचा आणि वर्तमानाचा खूप अभिमान वाटतो आणि सर्वांना भविष्याच्या खूप खूप शुभेच्छा. व्यवसाय पार्ट टाइम नोकरी चंद्रलाई इंद्रमरी पेट्रोल पंपावर कोणताही बाळासाहेब वगैरे सावरगाव माझे उत्तम हॉटेल सावरगाव म्हणून आणि सगळे म्हणजे क्लिअर परत मी या पडते नवीन क्लास थांबले मी व्यवसाय करत आहे. दोनच मिनिटांमध्ये कोणाला व्यक्त करणार आहे. नंतर सर्व आदरणीय व्यासपीठ
व या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री बालेराव सर, तसेच मोदी सर, गोसावी मॅडम, पोटे मॅडम, जेजुरकर सर, पंडित सर व सर्व गुरुजन वर्ग, तसेच माझे सर्व सहकारी, शालेय जीवनातील सर्व मित्रमैत्रिणी, सर्व सहकारी यांना या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं स्वागत। आज या ठिकाणी आपण गेट टुगेदर सोहळा संपन्न होत असताना का करायचा, कशासाठी करायचा, 22 वर्षानंतर आज या ठिकाणी आपण उपस्थित झालो। सचिन भाऊसाहेब जुंद्रे असतील, श्याम काचरे असतील, सचिन खांडे असतील, महेशजी खांडे असतील, समीर कांबळे असतील, या सर्व मित्रांच्या प्रत्येक मित्रांचा खालीचा वाटा या गेट टुगेदर सोहळ्याला आहे। या गेट टुगेदर सोहळ्यामध्ये आपल्या सुखदुःखांचा ओघ झाला पाहिजे, आपल्याला यातून काहीतरी संकल्पना उभी राहिली पाहिजे। नुसतंच गेट टुगेदर आल्यानंतर अनेकांची मनोगत ऐकली, धनंजय घोले यांचं मनोगत ऐकलं, अमोल माने यांचं मनोगत ऐकलं, त्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या भावना व्यक्त केल्या। पण मित्रांनो, आपल्याला जर भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर नुसतं गेट टुगेदर साजरं करून जमणार नाही। तर भविष्याचा वेध घ्यायचा असेल, भविष्यातील वाटचाल आपल्याला चांगल्या पद्धतीने करायची असेल तर आपला प्रत्येकाचा माझं वैयक्तिक मत आहे, प्रत्येकाचा आपला आर्थिक स्रोत हा भक्कम झाला पाहिजे। आर्थिक स्रोत जर प्रत्येकाचा भक्कम झाला तर भविष्याचा वेध आपण चांगल्या पद्धतीने घेऊ। आपल्यामध्ये आज हा गेट टुगेदर सोहळा संपन्न होत आहे। यानंतर आपलं पुढील वर्षाचं टार्गेट आपल्याकडे काही सगळी हॉटेल ताज मध्ये कार्यरत आहे, तिथं करण्याचा आपला मानस आहे। सर्वांना विनंती आहे की आपण चांगल्या पद्धतीने आर्थिक स्रोत निर्माण केला तर अशी कुठलीच गोष्ट अशक्य नाही की आपण ती साजरी करू शकत नाही। आज व्यासपीठावरील मान्यवरांमध्ये बाजीराव सर असतील, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी आपापलं मनोगत व्यक्त केलं। बाजीराव सर मारायचे, बाजीराव सर केस पकडायचे, त्या आपल्या 5वी ते 10वी यावेळेस आपल्याला त्यांनी ज्या शिक्षा केल्या त्यांच्यामुळे आज आपण इथं उपस्थित आहोत। पण मला सर्वात व्यासपीठावर आपल्या गोस्वामी मॅडम असतील, त्यांनी त्यावेळेस आपल्याला पोस्टाच्या माध्यमातून पैसे जमा कसे करायचे ते गोस्वामी मॅडमनी आपल्याला त्यावेळेस, आम्ही 6वीला असल्यापासून गोस्वामी मॅडमनी त्यावेळेस आम्हाला 100 रुपये पोस्टामध्ये कसे भरायचे ही एक चांगली सवय गोस्वामी मॅडमनी आपल्याला लावून दिली। माझ्यावर आपल्याला मारायचे सर्वांना स्रोत आहे, पण मी ज्या सर्वांना घाबरायचो त्या सरांचं नाव म्हणजे पोते सर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे गनिमी काळाने कसं आपल्या विद्यार्थ्यांना, मित्रांनो, मारलेला वन हा राहत असतो, पण मनात किंवा आपल्या हृदयावर जो शब्द पडून राहतो तो आयुष्यभर आपण विसरू शकत नाही। आपल्यातल्या दिवकर सर, बाळकर सर असतील, त्यांचा माणसा हा शब्द सर्व विद्यार्थ्यांना माझ्या माहितीप्रमाणे माहिती असतं। त्यानंतर बाजीराव सरांचा शब्द भाऊसाहेब हा शब्द बाजीराव सरांचा आहे। पोंदे सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पोंदे सर असं व्यक्तिमत्व होतं की एकदम कोणीतरी बोललं का टोमणे मारून कोणी सांगणार नाही, पोंदे सरांनी कधीच हाताचा उपयोग केला नाही, पण त्यांच्या शब्दाच्या धारेने जे विद्यार्थी तयार झाले ते आज आपल्या समोर बसलेले आहेत। पोंदे सरांबद्दल सांगायचं झालं तर भूमिती कशी शिकायची तर पोंदे सरांनी शिकवायची। पुस्तक बंद करून भूमितीची प्रमेय पोंदे सर शिकवायचे। पोंदे सरांच्या बद्दल भूमितीचा माझा एक अनुभव सांगतो। भूमितीला मित्रांनो सराव परीक्षा, आपली 10वीची परीक्षा, बोर्डाची परीक्षेच्या अगोदरच्या सराव परीक्षेच्या पेपरमध्ये, चाचणीमध्ये भूमितीला पोंदे सरांनी मला 0 मार्क दिले होते, 0। पण 0 दिल्याचं मला दुःख नाही, पण सरांनी 1 0 नाही 2 0 दिले। सर म्हणले, आपल्या तुमचा गाडा आपल्याला गुंतलेला आहे, तुम्ही काय 10वीला जाऊ शकत नाही। ठीक आहे म्हणलं सर, आम्ही थोडंसं मनाने जिद्दी आणि थोडंसं बंडखोर प्रवृत्तीच्या पहिल्यापासून असल्यामुळे थोडीशी बंडखोर प्रवृत्ती पहिल्यापासून, कारण की मी आमच्या गावातून 10वीला ज्ञानेश्वर विद्यालयात जेव्हा शिकायला आलो तेव्हा आमच्या गावामध्ये अशी पद्धत होती 7वी पर्यंत शिकायचं, पण 6वीतूनच भीती झालो होतो। बंडखोर प्रवृत्ती मनामध्ये असल्यामुळं आम्ही कसा गाडा एम.कॉम पर्यंत नेला, चांगल्या पद्धतीने आता व्यवसाय करत आहोत। आज या ठिकाणी सर्व विद्यार्थी उपस्थित झाले, सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा झालाय, सत्कार सोहळा झालाय। 2-3 गोष्टी सांगायच्या, मला तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगायची 1 मिनिटाची। विषय असा आहे मित्रांनो, प्रदेशामध्ये एक शाळा असते, शाळेमध्ये 2 वर्ग असतात। आपल्यासारखे मुलं तिथं
शिक्षण घेत असतात. परीक्षेचा दिवस उजळतो, परीक्षा चालू होते आणि ज्या परीक्षा असते ज्या वर्गामध्ये त्या वर्गामध्ये घड्याळ एका विद्यार्थ्याचं घड्याळ चोरलं जातं. तर ते घड्याळ चोरीला गेल्यानंतर गदारोळ होतो. घड्याळ चोरीला गेलो. शिक्षक वरती विद्यार्थ्यांकडे जातात, काय झालं? घड्याळ चोरीला गेलं. तर म्हणले घड्याळ चोरीला गेलं. तर सर्व विद्यार्थी शिक्षक म्हणले आता ज्या विद्यार्थ्यांनी घड्याळ चोरला आहे त्या विद्यार्थ्यांनी ते घड्याळ पुढे आणून द्यावे. पण ज्या विद्यार्थ्याच्या खिशामध्ये जे घड्याळ होतं ते घड्याळ त्याला खूप वेदना देत होतं की आता आपल्याला सर्व मुलांमध्ये आपला अपमान होणार. त्याची अशी मानसिकता झाली होती की घड्याळ माझ्या खिशामध्ये आहे पण मी त्या वर्गाच्या खिडकीच्या काचा तोडून आपण बाहेर उडी मारावी काय. पण काय झालं मित्रांनो, गोष्टीचा संबंध नाही. गोष्ट पुढं चालू राहिली. तर शिक्षक म्हणजे त्या मुलाचा अपमान होण्यामुळं सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली. आणि घड्याळ शोधण्याचा कार्यक्रम चालू झाला. गोष्ट इथंच संपली. गोष्ट पुढे गेल्यानंतर घड्याळ सापडल्यानंतर सर्वांना आनंद झाला. घड्याळ सापडले. पण ते घड्याळ सापडल्यानंतर तो जो विद्यार्थी होता तेव्हा त्या घड्याळाबद्दलचं एकदम असं कुतूहल त्याच्या मनामध्ये एकदम चांगलं असं कुतूहल होतं की आपण घड्याळ या विषयावर त्याचे आई वडील वारलेले असतात. त्याला घड्याळ या विषयामध्ये खूप मोठा असं कुतूहल असतं. विद्यार्थी खूप जुजबी व खूप जिद्दी होता. त्यांनी घड्याळाच्या आत्मीयतेपोटी घड्याळाच्या दुकानामध्ये कामाला जायला सुरुवात केली. केल्यानंतर हळूहळू तो त्या घड्याळाबद्दलचं आकर्षण असल्यामुळे तो एकदम चांगल्या पद्धतीने हे घड्याळ आपण बनवू शकतो या पद्धतीने तो त्या घड्याळाकडे पाहायला लागला. पण ते घड्याळ पाहत असताना आपली कुठली आर्थिक परिस्थिती नसताना तो विद्यार्थी असं बोलायचं की आपण कसं तयार करणार, काय तयार करणार. पण त्या विद्यार्थ्याने त्या घड्याळाचा शोध लावला व ते घड्याळ चांगल्या पद्धतीने बनवलं. त्या घड्याळाची ब्रँडेड कंपनी आज जगभरामध्ये आहे. त्या कंपनीचं नाव आहे रोलेक्स. गोष्ट इथंच संपली नाही मित्रांनो, गोष्ट पुढे अजून तशी चालू आहे. त्या कंपनीचं नाव आहे रोलेक्स. आणि ज्या वेळेस त्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर समारंभ ठेवला गेला त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं गेलं. कारण की रोलेक्स कंपनी आपल्या सर्वांना सर्वसुख आहे. सर्व आदर्श शिक्षक व्यासपीठावर बसलेले होते. त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगत असताना अशा पद्धतीने आपलं मनोगत व्यक्त केलं की मी या रोलेक्स कंपनीचा मालक आहे पण मी तो कोणामुळे आहे, तो गुरुजनांमुळे आहे. तर सर्व असं आपले सर्व जमलेले लोक होते, सर्व अचंबित झाले ते कसं आहे. तर त्या गुरुजनांनी त्यावेळेस सांगितलं, गुरुजनांचा सत्कार त्या मुलाच्या हस्ते करण्यात आला. त्या मुलाचं नाव आहे मित्रांनो हंस फ्रीडम. रोलेक्स कंपनीच्या मालकाच्या घड्याळाच्या कंपनीच्या मालकाचं नाव आहे हंस फ्रीडम. हंस फ्रीडमने आपली रोलेक्स कंपनी निर्माण केली, टीका केली. गोष्ट इथंच संपली नाही मित्रांनो, गोष्ट पुढे अजून आहे. गोष्ट अशी आहे की हंस फ्रीडमने जेव्हा त्यांच्या शिक्षकाचा सत्कार केला त्यावेळेस त्या शिक्षकांना सुद्धा माहित नव्हतं का हा विद्यार्थी हंस फ्रीडम आहे. गोष्ट इथंच संपली नाही मित्रांनो, गोष्ट अजून अशी पुढे आहे की तो विद्यार्थी सुद्धा हंस फ्रीडम सुद्धा त्यावेळेस अचंबित झाला की का तुम्हाला मी माहित असताना सुद्धा की माझं नाव माहित असताना सुद्धा तुम्ही मला ओळखू शकत नाही. पण त्या शिक्षकांनी त्यावेळेस सांगितलं की विद्यार्थी यांना त्याने सांगितलं की बाबा रे ज्या वेळेस घड्याळ चोरलं गेलं शाळेमध्ये जेव्हा घड्याळ चोरलं गेलं त्यावेळेस सगळ्या विद्यार्थ्यांना डोळ्यावर पट्टी बांधली. त्यावेळेस मी माझ्या डोळ्यावर पण पट्टी बांधली होती व सर्वांचे खिसे केले होते. म्हणजे असे आदर्श शिक्षक गेट टुगेदरला उपस्थित राहिल्यानंतर कसं आपल्या विद्यार्थ्यांना घडवू शकतात एवढी छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची होती. हंस फ्रीडम हा रोलेक्स कंपनीचा कशी आपली वाटचाल करू शकतो, आपले चांगले आदर्श शिक्षक जर आपल्याला लागले तर आपण कुठपर्यंत जाऊ शकतो हे छोटंसं उदाहरण तुम्हाला द्यायचं होतं. या ठिकाणी सर्व सहकारी सर्व मित्र बरोबर उपस्थित झाला. सर्वांना विनंती आहे की सरांचं मनोगत होईल व त्यानंतर तुमची भोजन होईल व आपण फोटो सेशन होईल व त्यानंतर मग आपल्या गप्पा गोष्टी होतील. सर्वप्रथम या आपल्या कार्यक्रमाला गेट टुगेदरला मनोगत आपलं व्यक्त करतील